विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी जे आहे ते महायुतीमध्ये जागा शिवसेनेला सुटलेली आहे. परभणी आणि हिंगोली विधानसभेतील जागा शिवसेनेला सुटल्याने जे आहे ते कुठंतरी महायुतीमध्ये तानातानी असल्याचं बोलले जाते. सोशल मीडियावरती टीका होते. खरं तर राष्ट्रवादीचे मतदार जे आहेत ते याच परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या दोन्ही ठिकाणी विधान परिषदेसाठी मोठ्या प्रमाणात आहेत आणि दावा जो आहे तो राष्ट्रवादीनं कालपर्यंत केला होता. मात्र काल रविवारी जे आहेत ते परवाच्या दिवशी ही जागा जी आहे ती शिवसेनेला गेली. त्यामुळं महायुतीमध्ये कुठंतरी तानातानी आहे आणि महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिंगोली जिल्ह्याचे NCPचे जिल्हाध्यक्ष अनिलजी पतंगे. खरं तर तुम्ही बघताय की मागच्या काही दिवसापासून तुम्ही दावा केला होता की ही राष्ट्रवादीची जागा आहे, राष्ट्रवादी लढवणार. मात्र ऐन शेवटच्या वेळी जे आहे ते टप्प्यामध्ये शिवसेनेला जागा सुटलेली आहे. हे मान्य आहे की राष्ट्रवादीने दावा केला होता. आमचे नेते जे असतील त्यांनी संबंधित पक्षश्रेष्ठीकडे मागणीसुद्धा केली होती. परंतु शेवटी आता वरच्या स्तरावरून ही जागा सेनेला सुटली. नाहीतर संख्याबळ हे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 1 नंबरला होतं आणि शेवटी या निवडणुकामध्ये संख्याबळ बघूनच आपण खरं पाहिलं तर चालत असतो. परंतु आता तो विषय संपला. येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठी किंवा आमचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयानुसारच खरं पाहिलं तर आम्ही चालणार आहे. मात्र आता सध्या तरी आजच्या घडीला तरी महायुतीमध्ये कुठेतरी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं. नाही, सुरुवातीला फॉर्म आता 4 तारखेला फॉर्म विड्रॉल करण्याची डेट आहे. त्यावेळेसच खरं पाहिलं तर चित्र स्पष्ट होईल आणि फॉर्म भरणं वगैरे थोडंसं साहजिकच आहे. अगोदरच एखाद्या वेळेस फार शेवटच्या क्षणी हे फॉर्म म्हणजे तिकीट EB फॉर्म दिले. त्याच्यामुळं सर्वच पक्षांना असं वाटत होतं की ही जागा आपल्याला सुटेल. परंतु वरचे पक्षश्रेष्ठी आमचे नेते मंडळी त्यांच्यासोबत चर्चा करून काहीतरी मार्ग निघेल असं मला आशा आहे. आपण पूर्वीपासून बघतो जेव्हा परभणी जिल्ह्यातून आपला हिंगोली जिल्हा 1999मध्ये बाहेर पडला तेव्हापासून खान की बान ती परभणीची आजही चाल कायम आहे. नाही, ही निवडणूक पदवी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे म्हणून खान की बान असं मला तरी वाटत नाही. शेवटी ते विषय आहे धर्मनिरपेक्षतेचा विषय जर असेल तर तो मतदार या गोष्टीला काही महत्त्व देत नाही. तो एक काहीतरी एक लोकप्रिय काहीतरी जनतेला हे करण्यासाठी ती निघलेली खरं पाहिलं तर एक हे आहे. परंतु माझ्या आकारानं या निवडणुकीमध्ये तो विषय येणार नाही आणि सर्वच आता जे काही आमच्या पक्षश्रेष्ठीचे आम्ही बसून नेते मंडळी आमचे आमदार साहेब राजूभाई असतील जिल्ह्यातले दिलीपराव चव्हाण वगैरे सगळीच मंडळी बसून आम्ही निर्णय करू. खरं तर या निवडणुकीमध्ये जे आहे ते राष्ट्रवादीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण की परभणी असो की हिंगोली असो दोन्ही जिल्ह्यामध्ये जे आहे ते राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त आहे. मतदार राष्ट्रवादीचे जास्त आहे. राष्ट्रवादीचे 1 नंबरला संख्याबळ होतं. त्याच आधारावर खरं पाहिलं तर आम्ही मागणी केली होती. परंतु महाराष्ट्राच्या हिशोबानं महाराष्ट्रातल्या सगळ्या गणितामध्ये आमची परभणी जागा एखाद्या वेळी सोडायचं काम पडलं असेल ते आम्ही खरं पाहिलं तर आता तो निर्णय आम्ही स्वीकारला. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार कसा येईल आणि कसा निर्णय घ्यायचा हे आम्ही चर्चा करून आता येणाऱ्या काळामध्ये ठरवू. महायुती म्हटलं बंड थंड होणार आहे का? मग राष्ट्रवादी माघार घेऊ शकते का? तुम्हाला काय वाटते 4 तारखेचं काय असणार आहे? राष्ट्रवादी जिल्ह्यामधून तर आमच्या कोणी बंडखोरी केली परभणीमधून तुमचीच राष्ट्रवादी नाही. आमची राष्ट्रवादी असलं तर मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं हिंगोलीचं सांगू शकतो. परभणीकडचं खरं पाहिलं तर मी इथून बोलणं उचित होणार नाही. परंतु हिंगोलीमध्ये राजूभाया वगैरे यांच्या नेतृत्वाखाली खरं पाहिलं तर आम्ही सगळी एक संघ आहे. निश्चितच आपण बघतोय की हिंगोली जिल्ह्यातले जे मतदार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते चंद्रकांत नवघरे यांच्या पाठीशी आहेत. जे चंद्रकांत नवघरे निर्णय घेतील आम्ही त्यांच्या पाठीशी असणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे यांनी दिली आहे. कॅमेरामन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.